की प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे. कुत्र्या मांजरांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे. त्यामुळे एका राजकारणी व्यक्तीला कुत्रे म्हणून हिणवणे, तिचा द्वेष करणे, तिरस्कार करणे, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे हे अत्यंत निंदनीय आहे. हे वारकरी परंपरेत बसत नाही. एखाद्या स्त्रीला कुत्रे म्हणणं हे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वारकरी परंपरेमध्ये हे बसत नाही. त्यामुळे कुत्री म्हणून केलेली निंदा नालस्ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे या गोष्टींचा कुण्या कीर्तनकार महिलेने केलेल्या गोष्टीचा मी निषेध करत आहे. जे लोक या प्रकारचा सुषमाताईंवर तुटून पडतायत त्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांवर बंदी घालायचा प्रयत्न करून बघावा, ती बंदी आणता येते का. बाबासाहेबांच्या एकाही पुस्तकावर अजूनही कुणालाही बंदी घालता आलेली नाही. बाबासाहेबांनी केवढे प्रश्न उपस्थित करून ठेवले. सुषमाताईंच्या संदर्भाने संपूर्ण सोशल मीडियामध्ये अनेक बाजूनी चर्चेचं उधाण आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये काही भूमिका विशद केली पाहिजे किंवा काही लोकांचा फारच आग्रह असल्यामुळे एक भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे. सुषमाताई अंधारे कुठे चुकल्या हा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये धर्मचिकित्सेची फार पुरातन प्राचीन परंपरा आहे आणि ती नामांकित लोकांनी चालवलेली आहे. पहिल्यांदा मी वारकरी परंपरेतून एक उत्तर देणं महत्वाचं समजेल की प्राणी मात्रांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे. कुत्र्या मांजरांमध्ये सुद्धा ईश्वर पाहणारी वारकऱ्यांची परंपरा आहे. त्यामुळे एका राजकारणी व्यक्तीला कुत्रे म्हणून हिणवणे, तिचा द्वेष करणे, तिरस्कार करणे, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे हे अत्यंत निंदनीय आहे. हे वारकरी परंपरेत बसत नाही. एखाद्या स्त्रीला कुत्रे म्हणणं हे कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वारकरी परंपरेमध्ये हे बसत नाही. त्यामुळे कुत्री म्हणून केलेली निंदा नालस्ती अत्यंत निषेधार्ह आहे. त्यामुळे या गोष्टींचा कुण्या कीर्तनकार महिलेने केलेल्या गोष्टीचा मी निषेध करत आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की वारकरी परंपरा ही धर्मचिकित्सा करणारी परंपरा आहे आणि वारकरी परंपरेमध्ये सगळ्या संतांनी अवडंबरावर, कर्मकांडावर, टोकाच्या भूमिकांवर वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न उपस्थित करणे, विज्ञानाच्या तर्काच्या कसोटीवर प्रश्न उपस्थित करणे हे वारकरी परंपरेचं पूर्वीपासूनचं ब्रीद राहिलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरांच्याही अगोदर संत चळवळीने फार मोठे प्रश्न उपस्थित करून ठेवलेत, विचारून ठेवले. त्या प्रश्नांची उत्तरं कुणालाही देता आलेली नाहीयेत. आता सुषमा अंधारेंच्या संदर्भाने सुषमा अंधारेंना आणि त्यांच्या राजकीय क्षेत्रात गेलेल्या त्या पुरोगामी मंडळीला माझा प्रश्न आहे. सामाजिक जीवनामध्ये तुम्ही विज्ञानवादी होतात, सामाजिक जीवनामध्ये तुम्ही तर्क करायला शिकवायला लावायचात, सामाजिक जीवनात तुम्ही प्रबोधनाचे कार्यक्रम करत असताना, व्याख्यानाचे कार्यक्रम करत असताना लोकांना विवेकवादी, तर्कशील, विज्ञानवादी बनवण्यासाठी आग्रही होतात. तुम्ही त्यावेळेला तर्काचा, चिकित्सेचा, विज्ञानाचा उपयोग घेतला आणि आता मात्र राजकीय जीवनात गेल्यावर त्या सगळ्या सामाजिक जीवनाला तुम्ही पुसून टाकत आहात. हे माझं जुनं आहे, मागचं आहे म्हणून ते चक्क धुडकावून लावत आहात. जे विज्ञानवादी आहे योग्य आहे म्हणून हे अत्यंत दुटप्पी भूमिका झालेली आहे. म्हणून सुषमाताईंनी पहिल्यांदा जुन्या केलेल्या प्रबोधनाच्या चळवळी मी पुसून टाकते, नकार देते, ते सोडून देते असं जाहीर करावं. म्हणजे मग कळेल की आम्हाला बाजू घ्यायची की नाही घ्यायची, योग्य आहे की अयोग्य आहे. स्पेशल त्या गोष्टीपासून पळ काढणं प्रचंड निंदनीय आहे. प्रश्न हा आहे, तुकोबारायांनी, नामदेवरायांनी या प्रकारची चिकित्सा केली होती की नाही जी सुषमा अंधारेंनी अगोदर केलेली आहे, ज्याला त्या स्वतः नकार देत आहेत. म्हणजे म्हणून मी प्रश्न केला की त्या कुठे चुकल्या. तुकोबाराय म्हणतात, देव पाषाण देव पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. तुकोबारायांनी अवडंबरावर प्रश्न उपस्थित केला किंवा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा संचने, जिथे अवडंबर अवास्तव होतं ना तिथे सरळ त्यांनी पाषाण म्हणून, दगड म्हणून नकार दिला तुकोबारायांनी. नामदेवरायांनी प्रश्न विचारला आहे की पाषाणाचा देव बोलविला का कधी. म्हणजे
संत विज्ञानवादी नाहीयेत का? संत चिकित्सा करत नाहीयेत का? संतांनी प्रश्न उपस्थित नाही केला का? पाषाणाचा देव कधी बोलतो का? या प्रकारचा प्रश्न नामदेवांचा आहे, तुकोबरायांचा आहे. आणि म्हणून प्रश्न विचारण्याची चिकित्सेची परंपरा संतांची देखील आहे. आणि म्हणून ही संतांची चिकित्सेची परंपरा पुढे ज्योतिराव फुले घेतात. आणि ज्योतिराव फुले बळीराजाची बाजू घेताना वामनाला प्रश्न केलाय की त्याची फाटली कशी नाही म्हणून. आणि म्हणून चिकित्सेची परंपरा संतांनी सुरू केलेली पुढे फुलेंनी चालवली. तीच चिकित्सेची परंपरा पुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवली. तीच चिकित्सेची परंपरा प्रबोधनकार ठाकरे यांनी चालवलेली आहे. भिक्षुकशाहीचे बंड तुम्ही आवर्जून वाचा. मी आता त्यातले उतारे घेणार नाही, कारण ते फारच झोंबेल ते सगळं बोलल्याच्या नंतर, ते चर्चेच्या क्षेत्रात आहे ना. तर खरं तर वैचारिक विज्ञानवादी लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं भिक्षुकशाहीचे बंड आवर्जून वाचलं पाहिजे. भिक्षुकशाहीचे बंडामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी जे प्रश्न विचारले ते सुषमा अंधारेंनी विचारलेले प्रश्न अगदी साधे विज्ञानवादी क्षुल्लक आहेत. त्याही पेक्षा टोकाचे, विज्ञानाच्या कसोट्यांवरले आणि लोकांना सर्वसामान्यांना ते आवडणार सुद्धा नाही असे टोकाचे प्रश्न जे विज्ञानवादी आहेत, जे सत्य आहेत, जे तर्कशील आहेत, ते प्रबोधनकार ठाकरेंनी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांचं तुम्ही काय करणार आहात? सुषमा अंधारे माफी मागून बाजूला झाल्या. सुषमा अंधारेंनी तर्काची परंपरा चक्क नाकारून टाकली, विज्ञानाची बाजू सोडून दिली आणि आता त्या माझ्या घरी माळकरी वारकरी परंपरा आहे, मी वारकरी. अरे वारकरी पण विज्ञानवादी आहेत. कीर्तनकार तुकोबरायांची परंपरा मानणारे सुद्धा विज्ञानवादी आहेत. त्यामुळे तुम्ही कुण्यातरी काळात केलेले तर्क चुकीचे आहेत असं तुम्हीच कसं काय सांगू शकता? म्हणजे हे तर खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरवादी, तर्कवादी, विज्ञानवादी परंपरेचा अपमान आहे. तुम्ही केलेलं पूर्वीचं सगळे माघार घेत आहात आणि ते त्याची सफाई देऊन तुम्ही माघार घेतात, हे तर खरंच भयानक आहे. आणि त्यातल्या त्यात फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीच्या लोकांनी विज्ञानवादी तर्काची विवेकाची बाजू घेणाऱ्या लोकांच्यासाठी पिछेहाट करणारा प्रचंड भयानक मुद्दा आहे. येणाऱ्या काळात म्हणजे उत्तरेकडे ज्याप्रमाणे 22 प्रतिज्ञेवरून गजब झालाय, तोच येणाऱ्या काळात महाराष्ट्राची नांदी आहे. ही सुषमा अंधारे ताई त्याचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून गांभीर्याने विचार घेतला पाहिजे की विज्ञानवादी भाषणांमध्ये बोलणं, तर्कवादी भाषणांमध्ये बोलणं, प्रश्न उपस्थित करणं, चिकित्सा करायला लावणं वाईट होतं का? ते योग्य आहे. आणि ही तर्काची चिकित्सेची परंपरा संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेली आहे. आणि म्हणून जे लोक संविधान मानतात, जे लोक लोकशाही मानतात, त्यांना एका विज्ञानवादी घटकांचा पुरस्कार करावा लागेल. धर्माचं क्षेत्र वेगळं आहे, विज्ञानाचं क्षेत्र वेगळं आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा तर्काच्या कसोट्या लावल्या जातील, विज्ञानाच्या कसोट्या लावल्या जातील, विज्ञानाला धरून प्रश्न उपस्थित केले जातील, ते धर्मग्रंथावर असतील, चालीरीती परंपरांवर असतील, इथल्या अवडंबरावर असतील, त्या प्रश्नांचं स्वागतच करावं लागेल. त्याच्यापासून पळ काढता येणार नाही. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी समुद्र प्राशन करणाऱ्या ऋषीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी सुषमा अंधारेंनी ज्या प्रकारे काही हनुमानाला घेऊन जे काही प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न अगोदरही उपस्थित झालेले आहेत. ते प्रबोधनकार ठाकरेंनी, फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, अनेक सत्यशोधकांनी ते विचारले. खऱ्या अर्थाने जे खरे वारकरी आहेत, जे खरे विज्ञानवादी आहेत, त्यांनी या तर्काच्या कसोट्यांवरचे, विज्ञानाच्या कसोट्यांवरच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी ठेवली पाहिजे. ना की कुणाचा द्वेष करू नये, ना की कुणाला खालच्या स्तरावर बोलू नये, ना की कुणाला कुत्री म्हणू नये किंवा कुणाला अत्यंत हीनत्वदर्शक बोलू नये. विज्ञानाच्या कसोट्यांवरल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने 18व्या शतकानंतर जो विज्ञानाचा सर्वोच्च विकास झाला, त्या विज्ञानाच्या विकासानंतर अनेक गोष्टी ज्या अवडंबर आहेत ते धुडकावून लावलं गेलं आणि इथून पुढे सुद्धा ते लावलं जाणार आहे. त्यामुळे हा काही जो फ्लो आलाय ना, की भक्तांचा फ्लो आहे, त्यातल्या त्यात कुठलाही विचार तर्क न करता, ग्रंथ न बघता मनानेच काही ठोकून द्यायचा जो फ्लो आलेला आहे, त्याला रोखायचं असेल तर फुले शाहू आंबेडकरवादी, विज्ञानवादी, तर्कवादी आणि खऱ्या अर्थाने वारकरी, तुकोबराय, ज्ञानोबरायांच्या, नामदेवरायांच्या, गाडगेबाबांच्या अनुयायांनी सतर्क होण्याची वेळ आलेली आहे. आणि या अनुयायांनी विचारलं पाहिजे की आम्हाला प्रश्न करण्याचा अधिकार नाहीये का? आम्हाला तर्क उपस्थित करण्याचा अधिकार नाहीये का? आम्हाला विज्ञानाच्या कसोट्यांना घेऊन प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार नाहीयेत का? तर ते आहेत. आणि ही परंपरा आहे. सुषमाताईंनी बोलताना वारकऱ्यांची जी उदाहरणं दिली, संतांची दिली, ती बरोबर आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी जे काही सांगितलं ते बरोबर आहे. त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, तेही बरोबर आहे. आणि म्हणून वारकरी परंपरा ही विज्ञानवादी आहे, त्याच्यात काही विषय नाहीये. ह्या 4-5 कोण्या कीर्तनकार म्हणजे संपूर्ण वारकरी परंपरा ठरत नाही.
कुणीतरी द्वेषजनक बोलतंय, कीर्तनात पॉलिटिक्स घेऊन जातंय, म्हणजे काही वारकरी परंपरा ठरत नाही. जे लोक या प्रकारचा सुषमाताईंवर तुटून पडतायत त्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांवर बंदी घालायचा प्रयत्न करून बघावा. ती बंदी आणता येते का? त्यांनी फुलेंच्या संदर्भात भूमिका घेऊन बघावी. बाबासाहेबांच्या एकाही पुस्तकावर अजूनही कुणालाही बंदी घालता आलेली नाही. बाबासाहेबांनी केवढे प्रश्न उपस्थित करून ठेवले, याची उत्तरे द्यावी लागतील. बरं, फुले, शाहू आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, संत यांनी प्रश्न उपस्थित केले नाही किंवा करू नयेत म्हणून काय जगात होणार नाहीत का? भारताच्या बाहेर करोडो लोक विज्ञानाची बाजू घेऊन प्रश्न उपस्थित करतायत. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, वारकरी परंपरा समजून घ्या, त्याचे ग्रंथ वाचा आणि त्यातले चिकार अभंग आता समाज मानसामध्ये घेऊन जा. रोज अभंग तुम्ही लोकांमध्ये पेरलं पाहिजे, लोकांना विवेकवादी बनवलं पाहिजे, तर्कशील बनवलं पाहिजे, विज्ञानवादी विचार बनवलं पाहिजे आणि प्रश्न विचारणारं बनवलं पाहिजे. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.